नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण शिकणार आहोत इंग्रजी ग्रामरचा खूप महत्त्वाचा भाग ज्याचं नाव आहे आर्टिकल्स, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो उपपदे। आता उपपदे आपली 3 आहेत आणि उपपदांचा वापर जो आहे तो आपल्याला ग्रामरमध्ये बऱ्याचदा व्याकरणाच्या भागामध्ये आपण करतो। म्हणजे रिकाम्या जागा भरण्यासाठी आपल्याला बऱ्याचदा ए अँड द चा वापर होतो। ओके, आपल्याकडं उपपदांचा जर विचार केला तर आर्टिकल्स जी आहेत ती आपल्याकडे 3 आहेत। एक आहे ए, दुसरा आहे अँड आणि तिसरा आहे द। आता यांचा वापर फक्त जो पॅसेजच्या खाली ग्रामरचा भाग आहे तिथे आपल्याला रिकाम्या जागा भरायला येतात तिथेच होईल असं नाही, तर याचा वापर तुम्हाला लेटर रायटिंग करत असताना, तुम्हाला स्टोरी रायटिंग करत असताना, तुम्हाला न्यूज लिहित असताना किंवा तुम्हाला इतर काही रायटिंग स्किलमध्ये सुद्धा याचा वापर होतो। ज्यावेळेस तुम्ही एखादं वाक्य तयार करता तेव्हा त्या वाक्यामध्ये योग्य ठिकाणी ए अँड आणि द वापरल्यास तुमची भाषा जी आहे, तुमचं लिखाण जे आहे ते अधिक शुद्ध आणि अधिक ॲट्रॅक्टिव्ह होतं। ओके, त्यासाठी ए अँड द कुठं वापरायचा हे आपल्याला माहिती असलं पाहिजे। म्हणून ए अँड द आर नाव ॲज आर्टिकल्स, ही 3 आपल्याकडे आर्टिकल्स आहेत, उपपदे आहेत। तर त्याच्यामध्ये एचा वापर कुठं करायचा? एचा वापर पहा, ज्या नामाचा उच्चार व्यंजनासारखा होतो अशा एकवचनी नामापूर्वी एचा वापर केला जातो। आता व्यंजन म्हणजे काय? व्यंजनला कॉन्सोनंट्स आपण म्हणतो। इंग्रजीमध्ये स्वर 3 आहेत, ए आय ओ यू ई। ओके, सॉरी 5 स्वर आहेत, ए आय ओ यू ई। हे 5 स्वर सोडले तर उरलेले जे 21 अल्फाबेट्स आहेत त्यांना आपण कॉन्सोनंट्स म्हणतो। तर एक लक्षात ठेवायचं मित्रांनो, नामाचा उच्चार व्यंजनासारखा असला पाहिजे। जरी त्या नामाची सुरुवात स्वराने झाली असली, स्वरामधल्या लेटरने झाली असली तरी काही प्रॉब्लेम नाही, परंतु उच्चार जो आहे ना तो व्यंजनासारखा असला पाहिजे तरच ए वापरायचा। आणि जर उच्चार स्वरासारखा असेल तर ए वापरायचा नाही। उदाहरणार्थ बघा की अ गर्ल, जीने उच्चार सुरू होतो, उच्चार जी येतो। अ मॅन, ओके, अ फ्रेंड, अ युनिफॉर्म, इथं मी मुद्दाम लाईन मारली आहे। युनिफॉर्म सुरुवात यूने झाली, स्वराने झालेली आहे, परंतु उच्चार युनिफॉर्म वायचा उच्चार इथे येतो। बघा, युनिफॉर्म म्हणजे वायचा उच्चार इथे येतो। उच्चार जो आहे तो व्यंजनासारखा येतोय। सुरुवात स्वराने झाली असली तरी उच्चार व्यंजनासारखा येतोय। म्हणजे उच्चार जरी व्यंजनासारखा आला तरी आपल्याला काय वापरायचं आहे? सुरुवातीला ए वापरायचं आहे। ओके, आणि ते नाम शक्यतो एकवचनी असणं गरजेचं आहे। पुढे बघा अँडचा वापर। आता अँडचा वापर व्याख्या उलटी, ज्या नामाचा उच्चार व्यंजनाऐवजी स्वराने होत असेल तेव्हा अँडचा वापर होतो। ओके, बघा, ज्या नामाचा उच्चार स्वरासारखा होतो अशा एकवचनी नामापूर्वी अँडचा वापर केला जातो। उदाहरणार्थ ॲन इव्हेंट, ॲन ॲपल, ॲन इंक, ॲन ऑनेस्ट, ॲन आवर। आता इथं एच जो आहे तो कॉन्सोनंट आहे, ते व्यंजन, सुरुवात व्यंजनाने झाले, परंतु आपला उच्चार जो आहे तो हॉनेस्ट नाही म्हणत आपण, उच्चार ऑनेस्ट ओने होतो। इथं पण आपण म्हणतो आवर, हवर करत नाही, पण हवर हा चुकीचा उच्चार आहे, आवर। ओके, उच्चार जो आहे तो स्वराने होतो, म्हणून इथे ॲन आपण वापरतो। ओके, ए आणि ॲनचा वापर कुठे कसा करायचा हे नक्कीच तुम्हाला समजलं असेल। आता आपण जरा आणखी पुढे जाऊयात। पुढे जाऊन आपण बघू दचा वापर। दचा वापर खूप बऱ्याच ठिकाणी केला जातो। द साठी काही एकच व्याख्या आहे असं नाही, तर बऱ्याच ठिकाणी म्हणजे पहा की द या उपपदाचा वापर खालील बाबतीत होऊ शकतो। कुठल्या? सगळ्यात पहिली म्हणजे निश्चित व्यक्ती किंवा निश्चित वस्तूपूर्वी। ओके, म्हणजे बघा द बुक, द नेकलेस। आता बुकच्या अगोदर आपण अ वापरतो, आपल्याला माहिती आहे नाऊन, परंतु एखादं निश्चित ठराविक पुस्तक असेल तर तिथं आपण दचा वापर केला पाहिजे। आणि एकमेव गोष्टीपूर्वी, जगात एकमेव कुठल्या गोष्टी आहेत? सूर्य एकमेव आहे, सन, द मून, द स्काय, द अर्थ। म्हणजे जगामध्ये ज्या काही वस्तू आहेत त्या एकमेव असतील, त्यांच्यापूर्वी आपल्याला द वापरायचं आहे। किंवा एखाद्या गटाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नामा अगोदर, आता द पुअर, जगातले सर्व गरीब व्यक्ती त्यांना आपण द पुअर, किंवा सगळे श्रीमंत व्यक्ती त्याच्या अगोदर द रिच आणि पुअर हे समाजातल्या सगळ्या गटांचे, म्हणजे पुअर हा जो शब्द आहे तो जर एखाद्या वाक्यामध्ये पुअर हा नाऊन, पुअर हे नाम एखाद्या संपूर्ण गरीब लोकांसंदर्भात किंवा भारत देशातल्या सगळ्या गरीब लोकांसंदर्भात किंवा जगातल्या सगळ्या गरीब लोकांच्या संदर्भात जर आपल्याला पुअर वापरायचा झाला तर त्याच्या अगोदर आपण द वापरणार। ओके, किंवा रिचच्या अगोदर पण द।
नद्या, सागर, पर्वत यांच्या नावापूर्वी द गंगा, द यमुना, द सरस्वती, द हिमालया, पर्वत असेल, समुद्र असेल, या सगळ्यांच्या नावापूर्वी आपल्याला द वापरायचं आहे. ओके. त्यानंतर ऐतिहासिक वास्तूंपूर्वी ताजमहल एक ऐतिहासिक वास्तू आहे किंवा जगामधलं एकमेव सुद्धा आहे ते, म्हणून द ताजमहल, द रायगड फोर्ट. ओके. त्यानंतर वर्तमानपत्रांच्या नावापूर्वी द लोकमत असेल, द हिंदू असेल, द सकाळ असेल, द टाइम्स ऑफ इंडिया असेल, तर अशा ठिकाणी आपल्याला दचा वापर करायचा आहे. ओके. नक्कीच तुम्हाला समजलं असेल की ए, ॲन आणि दचा वापर कुठे करायचा. दच्या संदर्भात अजूनही काही विस्तृत घटनांवरती किंवा विस्तृत मुद्द्यांवरती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चर्चा करूयात. तर तुम्हाला नक्कीच ही व्हिडिओ आवडली असेल मित्रांनो. आवडली असेल तर आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. येत्या काही दिवसांमध्ये तुमच्या इंग्रजी विषयाच्या तयारीसाठी आपण अशाच व्याकरणाच्या संदर्भातल्या काळ असेल, टेन्स असेल, काळ असेल, चेंज द व्हॉइस असेल, रिपोर्टेड स्पीच असेल, डिग्री असेल, एबल टू अनेबल टू असेल, ॲड ए क्वेश्चन टॅग असेल, या सगळ्या मुद्द्यांवरती आपण येत्या 2-3 दिवसामध्ये चर्चा करणार आहोत. तर आपला चॅनल त्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राईब करताय तर आम्ही अपलोड केलेले प्रत्येक व्हिडिओ आणि त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. तर एवढ्यासाठी आजच्यासाठी थँक्यू. धन्यवाद.